नमस्कार. चला तर आपण आज गरमागरम झणझणीत अशी बटाट्याची भाजी भरलेले पॅटीस बनवूया. पाऊस पडत असताना अशी चमचमीत पॅटीस बनवून खायची मजा तर काय वेगळीच आहे. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलोपेक्षा थोडेसे जास्त बटाटे घेतले आहेत. म्हणजे 5 बटाटे आहेत हे मोठ्या साईजचे. ते उकडून घेतले आहेत. कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. इथे या भाजीसाठी छान झणझणीत होण्यासाठी इथे मी 8 ते 9 हिरव्या मिरच्या, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 12-13 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं असं जाडसर मिक्सरला फिरून घेतलं आहे. तुम्ही कुटूनही घेऊ शकता. आता हे बटाटे आपण थोडेसे गार झाले की हाताने असे कुस्करून घ्यायचे. म्हणजे खूप असं मोठा ठेवायचा नाही बटाटा आणि एकदम बारीक गाळही करायचा नाही त्याचा. थोडेसे अशा फोडी त्याच्यात दिसल्या पाहिजेत. आता या पॅटीससाठी आपण बॅटर बनवून घेऊया. इथे मी पाव किलो बेसन घेतलं आहे. चाळून घ्यायचं आहे बेसन. यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा. पाव चमचा हळद घालायची. आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे आधी. यामध्ये तांदळाचं पीठ घातलं तरीही आणखी छान असे कुरकुरीत होतात आपले पॅटीस. तर हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. खूप जास्त आधीच पाणी घालायचं नाही. थोडं थोडं पाणी घातल्याने यातील गाठी वगैरे काय झाले असतील तर त्या सर्व मोडल्या जातात व्यवस्थित. आता हे थोडंसं अजून घट्ट आहे. यामध्ये आणखी पाणी घालायचं आणि आपलं मिश्रण आपण कोणताही चमचा किंवा काही ज्याने आपण हलवत असेल ते उचलल्यावर त्यावर असं पातळ कोटिंग होत असेल. हे पहा, अशा प्रकारे ठेवायचं. खूप जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही. जास्त घट्ट असेल तर आपल्या पॅटीसवरती ते खूप जास्त असं पिठाचं आवरण तयार होईल. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. इथे मी 1 चमचा मोहरी घेतली आहे. तेल 1 पळी घेतलं आहे आणि यामध्ये थोडंसं हिंग घालायचं फोडणीसाठी. जिरे मी वाटणामध्ये घातलेले आहेत त्यामुळे जिरे इथे घातले नाही आहेत. थोडासा कढीपत्ता घालायचा, 1 काडी कढीपत्त्याची पूर्ण. आणि यावरती आपण हे मिक्सरला फिरून घेतलेलं आलं, लसूण, मिरची, धने, जिरेचं मिश्रण आहे ते व्यवस्थित परतायचं. बारीक गॅसवरती आपल्याला 1 ते 1.5 मिनिटभर परतून घ्यायचे. म्हणजे याचा कच्चा स्मेल असतो तो निघून जातो. त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातले. हळद घातल्यानंतर आपण जो कुस्करून ठेवलेला बटाटा आहे तो घालून घ्यायचा आहे. आता या बटाट्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित छान असा परतून घ्यायचा आहे. परतून म्हणजे गॅस बंद करायचे. त्याला जास्त परतण्याची आवश्यकता नाही आहे. व्यवस्थित सर्व मिश्रण भाजीचं आपल्याला सगळीकडे लागलं पाहिजे, आलं, लसूण, मिरचीचं. तर मीठ घातल्यानंतर व्यवस्थित छान हलवून घ्यायचे. सर्व एकजीव करायचं. त्यामध्ये सर्वात शेवटी आपण कोथिंबीर घालायची. बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्या मिश्रणाचे आपण बटाटे वडेही खूप छान बनतात. बटाटे वडेही तुम्ही छान बनवू शकता. आता ब्रेड घ्यायचा. एका ब्रेडचे असे मधून कापून 2 तुकडे करायचे त्रिकोण असे. यामध्ये आपण जेवढी भाजी पाहिजे तेवढी अशी भाजी भरून घ्यायची आणि असं दाबून घ्यायचं आपल्याला पॅटीस. तुम्हाला हवं असल्यास याच्या तुम्ही कढाई कापून घेऊ शकता, पण मी जरा घाई असेल तर अशाच ठेवते. ज्यांना नाही आवडत त्यांनी कापून घ्यायच्या. आता इथे मी तेल घेतलं आहे. तेल तापलं की नाही ते असं चेक करून घ्यायचं आणि आपलं पॅटीस बुडवायचं आणि तेलामध्ये सोडायचं. तेलामध्ये आपण सोडायच्या आधी गॅस आपण मध्यम आचेवर करायचा आहे. खूप मोठा ठेवायचा नाही आहे. मोठा गॅस ठेवल्याने पॅटीस पटकन असं भाजलं जातं आणि ते व्यवस्थित लागत नाही. थोडं क्रिस्पी छान लागण्यासाठी मध्यम गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे.
हे पहा किती छान असं मस्त आपले पॅटीस तयार झाले आहेत. आता दोन्ही बाजूने छान खरपूस असे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे एकदम छान क्रिस्पी लागतात. दोन्ही बाजूने छान फ्राय झाल्यानंतर आपण हे काढून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सर्व पॅटीस बनवून घ्यायचे. या तेलामध्ये तुम्हाला मिरच्या फ्राय करून घ्यायच्या असतील तर त्या मिरच्याही फ्राय करून घ्या. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असे पावसाळ्यामध्ये तुम्ही घरी छान असे गरमागरम पॅटीस बनवा आणि घरातल्यांना खायला द्या.